नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट. 15 जून पासून कांदा दर तेजीत येणार. 15 जून पासून कांदा निर्यात वाढणार. 3,000 रुपये प्रति क्विंटल कांदा निर्यात होणार आणि महाराष्ट्रात कांद्याचे दर वाढणार. सध्याचा कांद्याचा दर जो आहे 2700, 2800, 2900 रुपये. राज्यातील महत्त्वाच्या बाजार समितीमध्ये पिंपळगाव, वसंत, लासलगाव, अमरावती, नागपूर, सोलापूर सर्व ठिकाणी 25 ते 30 रुपये सरासरी कांदा बाजार होणार. काय आहे सविस्तर अपडेट, चला तर जाणून घेऊया. गेल्या 2 ते 3 दिवसापासून आपण बघितलं कांद्याला सर्वोत्तम दर सोलापूर या ठिकाणी 3000 रुपयाच्या घरात मिळाला आहे. येत्या काही दिवसामध्ये आता कांद्याचा दर किती वाढणार? सध्या कांद्याचा दर जो आहे 20 ते 22 रुपये सरासरी, सर्वोत्तम दर जो आहे 27-28 रुपये आहे. आता नाफेडने खरेदी सुरू केलेली आहे आणि नोंदणी सुद्धा चालू झालेली आहे. SCCF असेल, नाफेड असेल, यांच्या खरेदीमुळे कांद्याच्या दरामध्ये आता मोठी वाढ होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. गेल्या काही दिवसाच्या तुलनेमध्ये आता कांदा दर जरी वाढला असला तर आता इथून पुढे कांद्याचा दर कसा असणार आहे हे मोठं बघणं गरजेचं आहे. कारण का, एकीकडे युद्धजन्य परिस्थिती आहे, दुसरीकडे आता पावसाळा सुरू होणार आहे. व्यापाऱ्यांनी कांदा चाळीत साठवून ठेवलेला आहे, शेतकऱ्यांनी कांदा चाळीत साठवून ठेवलेला आहे. पुढे पावसाचे चिन्ह थोडेसे कमी दिसत आहे. मग अशा परिस्थितीत कांदा विक्रीचा आता थोडासा कमी होणार आहे, आवक सुद्धा घटणार आहे. याचा परिणाम राज्यातील कांदा मार्केटवरती होणार आहे. कांदा मार्केट 100% आता इथून पुढे वाढणार आहे. आपण निर्यातीचा दर जर बघितला, निर्यात सुद्धा इंधन तुटवड्यामुळे कमी झालेली आहे. मग अशा परिस्थितीत आता कांदा कुठपर्यंत वाढणार, किती दर मिळणार, हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. ज्यांनी चाळीत साठवून ठेवलेला आहे, यांनी 2 ते 3 महिने कांदा साठवला तर नक्कीच कांदा 30-35 रुपयापर्यंत जाण्याची शक्यता आहे. सध्याचा दर जर बघितला, सोलापूर, अमरावती, नागपूर, पिंपळगाव, वसंत, लासलगाव, संगमनेर, पारनेर, पुणे, गुलटेकडी, मुंबई मार्केट 15 ते 25 रुपयाचा सर्वोत्तम दर आहे. सरासरी दर जरी कमी असला तर इथून पुढे मात्र आता कांद्याच्या दरामध्ये मोठी वाढ अपेक्षित आहे. कांद्याच्या दराची सविस्तर अपडेट आपण रोजच्या रोज चॅनलच्या माध्यमातून टाकत असतो. गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर कांदा दरामध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार होत आहे. मग आता इथून पुढे कांद्याचा दर कसा असणार आहे यासारखी अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण देत असतो. तर हे 3 घटक महत्त्वाचे असणार आहे. निर्यात असेल, आवक असेल आणि वाढलेली मागणी, हे 2-3 घटकांवरती यापुढे कांद्याचा दर असेल. NCCF नाफेड कशी खरेदी करणार, काय क्रायटेरिया लावणार, याच्याकडे सुद्धा आपलं लक्ष राहिलेलं आहे. मग राज्यातील शेतकऱ्यांनी आता कांद्याचे दर जर आपल्याला चांगले मिळवायचे असेल तर साठवलेला कांदा थोडे दिवस सांभाळणे गरजेचं आहे. कारण यावर्षी पाऊस थोडा अनुकूल दिसत नाहीये. याचा परिणाम सुद्धा कांद्यावरती होणार आहे. नवीन लागवडी थंड होणार आहे. लाल कांदा मार्केटमध्ये जर आला नाही तर उन्हाळा कांद्याला 100% बाजारभाव तेजीत असणार आहे. कांदा मार्केटचे सविस्तर विश्लेषण रोजच्या रोज चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. कांदा बाजार दर यापुढे आपल्याला वाढताना पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलच्या माध्यमातून कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो, आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल.